ब्रेकनंतर कौल मराठी मनाचामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बीडमध्ये आपण जाऊयात, जिल्हा परिषदेच्या निकालांकडे थोडंसं आपण वळूयात। बीडमध्ये धनंजय मुंडे यांची सरशी होताना पाहायला मिळते। त्या निकालाकडे वळण्याच्या आधी आपण पुन्हा एकदा टॅलीवरती नजर टाकूयात की मुंबईची टॅली काय सांगते। शिवसेना 85, भाजप 52, काँग्रेस 19, राष्ट्रवादी 5, मनसे 10, डबल डिजिटमध्ये मनसे गेलेला आहे आणि इतर 7। पुण्यामध्ये भाजप 41 आणि राष्ट्रवादी 19, काँग्रेस 10, शिवसेना 5। ठाण्याचे निकाल काहीसे हळूहळू पुढे येत आहेत। खारेगावातनं सुद्धा आता बातमी आली की अनिता गौरी यांचा विजय झालेला आहे, विजया लासे यांचा विजय झालाय। दोन्ही सुद्धा शिवसेनेच्या उमेदवार आहेत। तर त्यांचं पॅनल होतं प्रभाग क्रमांक 9 मधनं गणेश कांबळे आणि उमेश पाटील, म्हणजे शिवसेनेच्या पॅनलचा कदाचित विजय झालाय। प्रभाग शिवसेनेच्या जागा आतापर्यंत निवडून आल्या। हो, आणि आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषद बीडकडे वळूयात। धनंजय मुंडेंची सरशी होताना पाहायला मिळते। पंकजा मुंडे काहीशा मागे पडल्यात। धनंजय मुंडे यांचा टिकटॅक आलाय, त्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया। शह कटशहाचं राजकारण आणि बहुबंदकीची प्रतिष्ठा यासाठी खरं तर चुरशीची लढत ज्या परळी विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली होती, त्या चुरशीतला पहिला सामना धनंजय मुंडे यांनी जिंकला आणि जे ट्रेंड बाहेर येत आहेत ते एकूण परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या फरकाने धनंजय मुंडे यांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत। काय सांगाल, ट्रेंड सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या फरकाने आघाडीवर आहे? पहिल्या ज्या काही 2-3 फेऱ्या आल्या त्या फेरीपैकी 9 जे जिल्हा परिषद गट आहेत या परळी विधानसभा मतदारसंघात, त्यापैकी 8 जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीवर आहे। आत्ता आणखीन बऱ्याचशा पेट्या आणखीन फुटायच्या, बऱ्याचशा गावाची मतमोजणी व्हायची, अंतिमता लक्षात येईल, पण सुरुवातीचा कौल हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूनी या ठिकाणी आलेला आहे। हा विजय कोणाचा? खरं तर हा परळी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचा विजय आहे, पण ते विजय आणखीन व्हायचा आहे। अंतिम आकडे येऊ द्या, आपणही एवढे उतावीळ होऊ नका, आम्ही आणखीन एवढे उतावीळ नाहीत। त्यामुळे अंतिम जोपर्यंत निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत आपण थोडंसं सबुरीने घेतलं पाहिजे असं मला वाटतं। नाही, पण ट्रेंड सांगतोय, आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे मागच्या जिल्हा परिषद वेळी एकही जागा नव्हती। स्वाभाविक आहे आता जे ट्रेंड पाहायला मिळतोय तो 2000-1500च्या फरकाने उमेदवार पुढे आहेत। स्वाभाविक आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा टक्का वाढताना पाहायला मिळतोय। परळी नगरपालिकेचा हा परिपाक आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शेवटी या मतदारसंघामध्ये जनतेने नेतृत्व कुणाचं मान्य केलं ते ठरवणारी ही खरी तरी निवडणूक होती। आणि मला असं वाटतं की परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अतिशय ऐतिहासिक विजय परळीच्या जनतेने दिला आणि त्याच बरोबरीनं आज परळीची ग्रामीणची जनतासुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये 9 पैकी 8 जागेवरती आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत। याचा असा अर्थ निघतो की परळीच्या जनतेला सुद्धा आता काम करणारी माणसं या ठिकाणी निवडून द्यायला पाहिजेत हे लक्षात आलेलं आहे। पण ही निवडणूक आत्ताची जे असेल ती समीकरणं बदलणारी असेल? ही नक्कीच समीकरणं बदलणारी। शेवटी आता याला सेमी विधानसभा आपण म्हटलं जातं। आता नगरपालिकेची निवडणूक झाली आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विजय मिळवला आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीत आम्ही एक सोडता इतर 8 ठिकाणी आघाडीवर आहोत। याचा अर्थ स्वाभाविक आता येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातल्या जनतेने कुणाच्या सोबत राहायचं हे जवळजवळ ठरवलेलं आहे। निश्चित पूर्ण आकडे जरी आज बाहेर आले नसले तरी आकडे बोलतायत आणि हे आकडे असे सांगतायत की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांची सरशी होताना पाहायला मिळते आहे। गोविंद शेळके, ABP माझा, परळी। तर जनतेने ठरवलेलं आहे की कुणाच्या सोबत राहायचं असं धनंजय मुंडे म्हणतात। सुशील, मी तुमच्याकडे येणारच आहे, पण त्याआधी चित्रात आहे परळी जिल्हा परिषदेमध्ये समाधानकारक चित्र राष्ट्रवादीसाठी पाहायला मिळतंय। हो, नक्कीच नगरपालिकेमध्ये सुद्धा जो कौल लागला तो राष्ट्रवादीच्या बाजूनी लागला। त्यावेळेलाही ती लढत खरोखर चुरशीची अशी लढत होती, कारण आमदार, स्वतः मंत्री आणि त्यांची बहीण खासदार या सगळ्या तिथं तळ ठोकून होत्या। असं असताना सुद्धा लोकांनी विकासाला साथ दिली आणि नगरपालिकेमध्ये आमचा चांगला विजय झाला। मगासपासून जे आपण ट्रेंड बघतोय त्यामध्ये आता जरा बरं वाटायला लागलंय। जिल्हा परिषद चालू झाली आहे, बीडमधून आम्हाला 8 ठिकाणी आम्ही लीडवरती आहोत आणि हे लीड कायम राहील आणि निश्चितपणे निवडूनच येऊ तिथे अशी परिस्थिती दिलासा आहे, कारण राष्ट्रवादी 20 वर पोहोचली आणि भाजप 13 वरती आहे। सुशील, परळीबद्दल खास करून 2 बहीण भावांची लढाई
हे पंकजा मुंडेंसाठी धक्कादायक असेल याचे निकाल अंतिमतः जर आत्ताच्या कलानुसार लागले तर सध्याच्या स्थितीमध्ये बीडमध्ये विजयाचा विचार केला तर सेना 4, भाजप 4, राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसची 1 अशी जागा आलेली आहे. काँग्रेस त्या ठिकाणी आपल्या नैसर्गिकरित्या त्या 1-2 जागावरती दावा करतो, तेवढ्याच जागेवर तो मर्यादित आहे. पण परळीमधले खरे निकाल हे जे कल येतो तो धक्कादायक आहे की पंकजा मुंडेंना मोठी हार पत्करावी लागत आहे. पण त्यासोबत अजून एक गोष्ट, चित्राताईंना जसा परळीतल्या सगळ्या कौलाचा आनंद वाटतोय तसा अजून एक धक्कादायक प्रकार त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र राष्ट्रवादीची जोरदार पिछेहाट झालेली आहे. एकीकडे परळीत विजय मिळतोय, दुसरीकडे गेवराई राष्ट्रवादीला गमवावी लागलेली आहे कारण बदामराव पंडितांना त्यांनी गमवलेलं आहे, ते शिवसेनेत गेलेले आहेत आणि त्या सगळ्या जागा शिवसेनेकडे गेलेल्या आहेत. त्यामुळं हा एक धक्का राष्ट्रवादीला त्या जिल्ह्यात बसू शकतो. तिथे जिल्हा परिषदेची ताबा असा कुणाकडे जाईल की नाही सांगता येणार नाही, पण तिथे जरा हंग राहील अशी स्थिती. या सगळ्या निकालावरती भाजपची पहिली प्रतिक्रिया आहे, ते विनोद तावडे प्रतिक्रिया देत आहेत. जाणून घ्या ते काय म्हणतात. भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 हे आताच्या ट्रेंड्सवरनं पूर्ण स्पष्ट झालेलं आहे आणि भाजपला 60 जागा देऊन त्यांची 40ची पण अवकात नाही अशा म्हणणाऱ्या संजय राऊतला मुंबईकरांनी उत्तर दिले. आत्ताच भाजपने 50शी गाठलेली आहे, अजून ट्रेंड पुढे येत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये क्रमांक 1 आला आणि सेनेला जी अवकाश वाटली त्याच्या पलीकडे भाजप गेला हे दिसतंय आणि म्हणून हे सेलिब्रेशन आहे. भारतीय जनता पार्टी या आवेशाला नंबर 1 पर आई. इस प्रकार का ट्रेंड अभी दिख रहा है और भाजपा की मुंबई की 40 की औकात नहीं, ये कहने वालों को मुंबई के मतदाताओं ने जोरदार चपरा चांटा लगाया है. अभी हमने 50 क्रॉस किया है और इसलिए भाजपा के कार्यकर्ता यहाँ जल्लोष मना रहे, आनंद मना रहे. याला अतिउत्साह याच्याशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही. इतके सगळ्या आघाडी आणि आकडेवारी समोर येत असताना आता कितीही जागा मिळाल्या तरी भाजपला काही सत्ता मिळत नाही किंवा भाजप पुढे जात नाही शिवसेनेच्या, हे स्पष्ट असतानाही हा आत्मविश्वास कुठून येतो असाच प्रश्न मला पडतो. आपण त्यांनी राज्यात नंबर 1 असल्याचा उल्लेख केला. म्हणजे आपण जर का पुण्याचा विचार केला, पिंपरी चिंचवड थोडाफार, सोलापूर आहे ह्याच्यामध्ये, नाशिक महानगरपालिका, इथे मात्र भाजपला अधिक यश मिळताना आपल्याला ते नाकारता येणार नाही. ते नाकारता येणार नाही कारण शहरं आणि उर्वरित महाराष्ट्र जिथे भाजपची तशी ताकद नव्हती तिथे मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्या जागा हिसकावण्यात भाजपला यश आलेलं आहे. म्हणजे इथे जे विरोधक होते जेव्हा किंवा पारंपरिक सत्ताधारी जे होते त्यांना एक तडाखा देण्यात मात्र भाजपला यश आलेलं आहे. हे म्हणतायत मात्र मुंबईबद्दल, पण भाजपला हे जे यश मिळतंय याचं कारणच हे आहे की तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि त्यांची असलेली उदासीनता ती इनकॅश करण्यात भाजपला यश येत आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं चित्रही याचं दिसतंय. सगळं ग्रामीण भागात जे भाजपचं आता यांनी सूत्र सांगितलं, मी नाशिक पुरतं स्पेसिफिक असं सांगतो की नाशिकमध्ये जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला असं चित्र होतं की फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्येच लढत होईल आणि राष्ट्रवादीची सत्ता शिवसेना कदाचित स्वतःकडे घेईल. भाजपला कुठेही गृहीत धरलं जात नव्हतं आतापर्यंतच्या ह्याच्यात. पण आश्चर्यकारकरित्या शिवसेनेचे राज्यमंत्री दादासाहेब भुसे जे मालेगाव तालुक्यातून आहेत किंवा त्या पट्ट्यातून आहेत, तर तिथे आश्चर्यकारकरित्या भाजपने लक्षणीय यश मिळवलं आहे. सिन्नरला माजी आमदार माणिकराव कोकाटे हे जे भाजपमध्ये आहेत आणि तिथे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत राजाभाऊ वाजे, तिथेही माणिकराव कोकाटेंची स्वतःची कन्या विजयी झाली आणि भाजपने तिथेही चांगलं यश मिळवलं आहे. आणखी एक आमदार देवळ्याचे जे आहेत राहुल आहेर, माजी मंत्री दौलतराव आहेरांचे पुत्र, तर त्यांच्याही गटा आणि गणामध्ये भाजपने लक्षणीय यश मिळवलंय. म्हणजे कुठेही गृहीत धरला जात नसलेला भाजप नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात तो लक्षणीय यश मिळवतोय. रेश्माकडे आपण जाऊयात, काही अपडेट्स आहेत रेश्मा? हेमंत गोडसे यांचे पुत्र आहेत अजिंक्य गोडसे, त्यांचा पराभव झाल्याचं समोर येत आहे. नाशिकमध्ये जिल्हा परिषदेत एक लहरे. हो, विद्यमान खासदार जे आहेत शिवसेनेचे, जे मनसेचे मागच्या लोकसभेला उमेदवार होते, मनसेतून ते शिवसेनेत गेले आणि खासदार झाले, तर हेमंत गोडसे म्हणजे अगदी नाशिकला ॲडजसंट एरिया जो आहे शहराला, तिथे त्यांचा पुत्र जिल्हा परिषदेच्या याच्यासाठी उभा होता. आणि तिथे असं झालं की नाशिकमध्ये एक ट्रेंड असा राहिला की नेत्यांनी स्वतःचे नातेवाईक, मुलं, वारस यांना प्रस्थापित करण्यासाठी निष्ठावंत जे होते ते खूप अंगावरती घेतले. नाशिकमध्ये घराणेशाहीला नाकारलंय.
अजिंक्य गोडसेंना एक लहरे वगैरे परिसरातून विरोध होताच. त्यांनी ज्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस एक लहरे गाव पूर्णपणे बंद ठेवले होते. एवढा त्यांनी निषेध त्याच वेळी प्रचंड विरोध होता. नाशिकचं हे जर का आपण चित्र पाहिलं म्हणजे आधीचा पण मुद्दा आणि आत्ताचा गोडसेंच्या घरातला मुद्दा, मला वाटते घराणेशाही समस्त एकदम नाकारली महाराष्ट्राने असं काही म्हणता येत नाही. नाशिकच्या बद्दल असेल एखाद्या उमेदवाराबद्दल, कारण आपण बघतो इथे नील सोमय्या विजयी झालेले आहेत किंवा अनेक नेत्यांची मुलं जावई विजयी झालेले आहेत. पण स्थानिक पातळीवर ज्या माणसाला नाकारून ही तिकीट देण्यात आली आहे त्याची ताकद किती होती ज्याला नाकारलं गेलं, आणि ज्याला देण्यात आली संधी त्या मुलाला किंवा मुलीला असेल त्याची पॉप्युलरिटी किती होती, या फॅक्टरचं सुद्धा महत्त्व मला दिसतं याच्यामध्ये. कार्यकर्त्यांनी पण कुठेतरी हा संदेश दिला की आम्हाला गृहीत धरू नका. आणि आपण रेश्माकडे पुन्हा एकदा जाऊयात आणि अपडेट. मुंबईमध्ये बघायला मिळतंय की शिवसेनेची घोडदौड अजूनही सुरू आहे. 85 जागावरती मुंबई आहे ती आघाडीवरती बघायला मिळते ज्ञानदा. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाला भाजप अर्थातच आहे 53 जागांसह. जो आधी काँग्रेस सेकंड क्रमांकावरती होता, आधी त्यांना अवघ्या 19 जागी आघाडी झालेली बघायला मिळते. राष्ट्रवादी 5 आणि मनसे 10 जागी आघाडीवरती आहे. इतर पक्ष अपक्ष हे 7 जागांवरती आहेत. आपण पुण्याचं चित्र बघितलं तर भाजप 41, सेना 5, काँग्रेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19 वरती. आणि आत्ताच एक मोठी बातमी हाती येते ज्ञानदा. वॉर्ड क्रमांक 144 मधून राहुल शेवाळे यांच्या पत्नी आहेत त्या विजयी झालेल्या आहेत आणि त्यांचा पराभव झालेला आहे. माफ करा. आणि वॉर्ड क्रमांक 144 मधून त्या लढत होत्या, मात्र त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याचं आपल्याला कळते. अनिता पांचाळ यांचा दणदणीत विजय झालेला आहे. म्हणजे खूप मोठा वॉर्ड. सेनेचे खासदार सर्व ताकदपणाला कामिनी शेवाळे हरल्यात. हो, मी सांगे इथे शेवाळ्यांचं जरा चुकलं, सेनेचं पण चुकलं. याचं मी त्यांच्या बाजूचं उदाहरण देईल. मुलुंडचं नील सोमय्यांच्या मुलाचा विजय होईल ही खात्री होती. मात्र मेहतांचा जो पुत्र आहे, जे मेहता आपल्या मुलासाठी ट्राय करत होते, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझ्या मुलाचा पराभव होऊ शकतो, तेव्हा त्यांनी जे रिचेस्ट जे उमेदवार आहेत त्यांना तयार केलं. त्यांना काहीही या राजकारणामध्ये हे नव्हतं, इंटरेस्ट नव्हता. मात्र जैन लोकांमधली जी विविध संघटना आहेत, देरासर आहेत, त्यामध्ये या शहांचा इतका इनरोड आहे की त्यांचं इतकं काम आहे त्याच्यामध्ये की जे फक्त समाजाला माहीत होतं. आणि तो समाज तिथे बहुमतामध्ये आहे. त्यामुळे छेडांसारखा, प्रवीण छेडांसारखा एक तुल्यबळ नाही तर तो अत्यंत ताकदवर उमेदवार होता. त्याचासुद्धा पराभव करून तिथे एक कोट्याधीश जो सोशल वर्कर म्हणून ओळखला जातो, बिल्डर म्हणून आता त्यांची ओळख झाली जेव्हा त्यांचं ॲफिडेव्हिट आलं, ते विजयी झाले. तर यामध्ये थोडं डोकं वापरून आणि जनमतचा अंदाज घेऊन ज्या लोकांनी आपले उमेदवार दिले तिथे घराणेशाही विजयी झाल्याचं दिसतं. मात्र जे विरुद्ध जाणारे फॅक्टर्स आहेत जे लक्षात न घेता केलं तिथे पराभव झालेला. काही काही ठिकाणी घराणेशाहीला पूर्ण नाकार. म्हणजे सेनेने हातची सीट घालवली ही अणुशक्ती नगरची. ते खरं आहे. याचं कारण असं, म्हणजे आता जसं धर्मेंद्र बोलला ते अगदी बरोबर आहे. तिथल्या जनमत काय आहे याचा अंदाजच आला नाही. दुसरी गोष्ट मला याच्यात असं वाटतं की घराणेशाही किंवा डावललं मत यापेक्षा तिथे लोकांच्या मनात काय चाललं होतं याचा अंदाज जिथे आला नाही तिथे मग शिवसेनेलाही पराभव पत्करावा लागला आणि भाजपलाही पराभव पत्करावा लागला. आणि काँग्रेसचं तर याच्यात चर्चाच करू नये. पण मला असं वाटतं की आता जे त्यांनी सांगितलं की मुंबई असेल किंवा बाहेर असेल, या ठिकाणी उमेदवाराची निवड हा निकष अत्यंत महत्त्वाचा होता. आणि ती निवड जी आहे ती चुकली ते आता आपल्याला दिसतंय या निकालात. मला याच्यात एक मुद्दा ऍड करायचा आहे. राहुल शेवाळे यांच्या लोकसभेच्या कामकाजावर सुद्धा तिथला नागरिक खुश नाही. आम्ही अनेकांशी बोललो आणि त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत राहुल शेवाळे विजयी होतील याची खात्री देता येत नाही, अशी आज राहुल शेवाळ्यांची स्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीचा पराभव होणं हे म्हणजे त्यांनी स्वतःच्या बालेकिल्ल्यात, कारण राहुल शेवाळे खासदार असताना नगरसेवक सुद्धा होते आणि महापालिका कोळून प्यायलेत. हो, महापालिका कोळून प्यायले आणि त्यांनी नगरसेवक आणि खासदार दोन्ही होते आतापर्यंत, म्हणजे सध्याच्या सभागृहामध्ये. असं असताना आपल्या वार्डातून आपल्या पत्नीला निवडून आणू शकत नाही. त्या व्यक्तीला जनतेने पुढच्या लोकसभेमध्ये काय होईल याचा एक संकेत दिलेला. आणखी एक अपडेट आली आहे ती म्हणजे भाजपचे जे प्रवक्ते आहेत रेश्मा आपल्याला अपडेट आहे तर त्यांच्याबद्दलचा जो रिझल्ट आलेला आहे तो समोर आलेला आहे. त्यांचा देखील दारुण पराभव झालेला आहे. भाजपसाठी मोठा धक्का. ही बीजेपीची अत्यंत स्ट्रॅटेजिक घोडचूक. जो माणूस आमदार म्हणून राहिलेला, स्पोक्स पर्सन आणि ऑर्गनायझेशनमध्ये जागा नसताना जवळपास 1 वर्ष बीजेपीच्या ऑफिसपासून दूर असलेला, पण जेव्हा काही ऑप्शनच नाही तिथे ऑप्शन असतील
पण आपला एक काय म्हणतात याच्यामध्ये पक्षाचा जो निष्ठावंत आहेच, पण जो आत्मविश्वास जो ज्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिलेली ही उमेदवारी मिळत नव्हते. खरं तर उमेदवार मिळत नव्हते. त्यामुळे आमदारांनी आणि ऑर्गनायझेशनमध्ये चांगली पोस्ट असलेल्या माणसांनी कॉर्पोरेशनची निवडणूक लढणे. आता पुन्हा इथे दुसरा मी तुम्हाला पॅरल देईल. विशाखा राऊत सुद्धा आमदार होत्या, मेयर होत्या. मात्र त्यांना सेनेनी अगदी विचार करून त्या मराठी हार्टलँडमध्ये त्यांचं जिथे आणि विशाखा राऊतांचं आता कास्ट फॅक्टर हा नेहमी येतोच. पण ज्या वॉर्डामधून त्या उभं त्या वॉर्डामध्ये त्यांच्या कास्टची इतकी मते आहेत. पण त्यांच्या वॉर्डात पण नेमकं काय झालंय ते आपल्याला बघावं लागेल.